नमस्कार, मी अनिल जाधव. ॲग्रोवनच्या मार्केट कट्टामध्ये आपलं स्वागत. अ, यंदाचा हंगाम हा तसा कापसाच्यासाठी म्हणजे शेतकऱ्यांसाठी कापसाचा हंगाम यंदा चांगला राहिला असंच म्हणावं लागेल. कारण हंगामाच्या सुरुवातीपासून शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा जास्त दर मिळत आले. एक काळ असा होता की 1.5 ते 2 महिन्यांपूर्वी की शेतकऱ्यांना मिळणारा दर हा जवळपास 12,000 ते 13,000 रुपयांपर्यंत पोहोचला होता. आता हा दर 10,000च्या दरम्यान आहे. परंतु दुसरीकडे जर आपण वायद्यांचा विचार केला, कारण शेतकऱ्यांनी त्यांच्याकडला माल तेव्हाच विकला. आता हा माल स्टॉकिस्ट किंवा मग जिनिंग आणि पुढचे जे काही आपलं व्हॅल्यू ॲडेड जे काही हे आहेत, इंडस्ट्री आहे त्यांच्याकडे कापसाचा साठा आहे. परंतु आपण जर वायद्यांचा विचार केला तर सध्या वायद्यांमध्ये कापसाचे दर वाढलेले आहेत. त्याच्यात मुख्य कारण असं सांगितलं जातं, की देशामध्ये कापसाचा तुटवडा आहे आणि ते खरंही आहे, की मागच्या काही महिन्यांपासून देशातील कापड उद्योग आहे किंवा सूतगिरण्या आहेत, तर त्यांनी कापूस आयातीसाठी परवानगी मागितली होती. सरकारनं ती दिली, परंतु आंतरराष्ट्रीय बाजारातून तिकडूनही सुद्धा एक पेच निर्माण झाला होता. त्यामुळे देशात कमी कापूस आयात झाला. आता आपण जर वायद्यांचा विचार केला, तर मागच्या काही दिवसांपासून ऑगस्ट महिन्यातील कापसाचे वायदे आणि ऑक्टोबर महिन्याच्या कापसाचे वायदे याच्यामध्ये जवळपास 30 ते 31,000 रुपयांचा फरक जाणवतोय. कापड उद्योगाचं म्हणणं असं आहे, की एम-सी-एक्सवर म्हणजे जे आपलं कॉटन एक्सचेंज आहे, त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात सट्टेबाजी होते. त्याच्यामध्ये फिजिकल डिलिव्हरी दिली जात नाही. म्हणजे प्रत्यक्ष कापसाचा व्यवहार मोठ्या प्रमाणात होत नाही. परंतु केवळ नफा कमवण्यासाठी हे सगळं काही होतंय. परंतु दुसरीकडे जेव्हा आपण जिनिंग असेल किंवा मग सूतगिरण्या आहेत, यांचं जर म्हणणं ऐकलं, तर त्यांच्या म्हणण्यानुसार की देशात मुळातच आपल्याकडं स्टॉक कमी आहे. पुरवठा कमी असल्यामुळं हे दर वाढलेले आहेत. आणि दुसरीकडं आता सध्या जो काही पाऊस चालू आहे देशात तसं जर पाहिलं तर कापसाची लागवड थोड्याफार प्रमाणात वाढलेली आहे. मागच्या आठवड्यापर्यंत 6% पेरा अधिक होता. आत्ताच्या लेटेस्ट आकडेवारी आतापर्यंत उपलब्ध झालेली नाहीये. तर नेमकं पीक परिस्थिती कशी आहे, की जुलैमध्ये सुद्धा 10 ते 12 दिवस पाऊस झाला. त्याचा फटका इतर पिकांसह कापसालाही बसला. आता सुद्धा मागच्या 3-4 दिवसांमध्ये चांगल्या प्रमाणात पाऊस झाला. त्याचाही फटका पिकाला बसल्याचं वेगवेगळ्या भागातून शेतकऱ्यांनी सांगितलेलं आहे. तर मग नेमकं हा जो काही कापूस कापूस पीक असेल किंवा मग कापूस बाजार आहे, याच्यामध्ये जे काही उलथापालथ चालू आहे किंवा ज्या काही घडामोडी चालू आहेत, त्याच्यावर आज आपण चर्चा करणार आहोत. आज आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ कापूस तज्ञ गोविंद वैराळे सर आणि खानदेश जिनिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष तसंच कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाचे सदस्य अरविंद जैन सर. मी आपल्या दोघांचंही मार्केट कट्टामध्ये स्वागत करतो. धन्यवाद. सर्वप्रथम जैन सर मी आपल्याकडे येतोय, की मागच्या काही आठवड्याभरांपासून एक असा आरोप होतोय, की एम-सी-एक्सवर म्हणजे विशेषतः वायद्यांमध्ये जे काही मोठी तफावत जाणवते, की ऑगस्ट महिन्याचे वायदे आणि ऑक्टोबर महिन्याचे वायदे याच्यामध्ये जवळ-जवळ 60% चा डिफरन्स आहे, की म्हणजे 60% रेट जास्त आहेत. कापड उद्योगाशी जेव्हा आम्ही बोललो, की त्यांनी असं सांगितलं, की हा जो काही डिफरन्स आहे तो म्हणजे जवळपास त्यांचं म्हणणं आहे, की जीवनामध्ये आम्ही एवढा डिफरन्स कधीच पाहिला नाही. 4 ते 5% जास्तीत जास्त तो फरक असतो. परंतु यंदा खूपच चालू आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात सट्टेबाजी किंवा साठेबाजी होते कापसामध्ये. तर आपल्याला याबद्दल काय वाटतंय? मुळामध्ये कापसामध्ये साठेबाजीचा प्रश्न याच्याकरता नाही आहे, की सध्या ऑल ओव्हर इंडियामध्ये कॉटनचा साठा खूप कमी आहे आणि आजच्या तारखेमध्ये जवळपास अनसोल्ड स्टॉक जवळपास 30 ते 40 लाख गाठीचाच राहिलेला आहे आणि देशाची जवळपास जरुरी आहे 60-65 लाख गाठीची, तर 20 ते 25 लाख गाठ आपण डेप्रिशिएटमध्ये आहे. त्यामुळे सध्या शॉर्टेज आहे आणि जे पुढचे जे भाव आलेले वायद्या बाजारचे, ते पुढच्या वायद्या बाजार जे आहे ते अमेरिकन मार्केटला लिंक असल्यामुळे अमेरिकेच्या मार्केटला लिंक असल्यामुळे त्या हिशोबाने त्याचे बाजार आहे आणि आजचे जे बाजार आहे ते शॉर्टेजचे बाजार म्हटलं जाईल. आज कॉटन नसल्यामुळे काही लोकांना मजबुरीमध्ये स्पिनिंग मिल चालवायची आहे, काही कॉटनचा शॉर्टेज असल्यामुळे टेम्पररी जर माल नसल्यामुळे टेम्पररी त्याचे भाव जास्त आहे आणि जो डिफरन्स जो म्हणताय आपण, तर जे लोक म्हणतात की आम्ही जीवनामध्ये इतका फरक बघितला नाही, तर या सर्व लोकांनी जीवनामध्ये इतके भाव पण बघितले नव्हते ना. मागच्या आजपर्यंत 40,000 वरती 40-45,000च्या वरती गाठीचे भाव गेले नव्हते. या वर्षी त्याचे गाठीचे भाव जवळपास 1,10,000 पर्यंत जाऊन आले होते. नंतर ते भाव कमी झाल्यानंतर वापिस ते 5-7 हजार 10,000 रुपये खंडीने आता सध्या 10 दिवसामध्ये 10,000 रुपये खंडीने
सध्या भाव वाढलेले आहे, तर 95,000 रुपये गाठीचे भाव झालेले आहे. आणि हम्म. हजरमध्ये सुद्धा तोच भावामध्ये माल विकला जातो आहे, की बाबा जे बर. MCX मध्ये जे भाव आहे आणि हजारमध्ये भाव आहे त्याच्यामध्ये काही तफावत नाही आजच्या तारखेमध्ये. आणि हम्म. ऑक्टोबरचा वायदा नवीन मालाच्या संदर्भातला येतो, की बर. जेव्हा नवीन माल येईल कोणत्याही ठिकाणी नवीन माल आला की त्याचे भाव कमीच राहणार ना. हम्म. शेतकऱ्याचा जेव्हा केव्हा माल येतो मार्केटमध्ये तेव्हा एक रेग्युलर भाव राहील की बाबा या पिरियडमध्ये. आणि तो बेस ठरवला जातो की जवळपास ते 70,000च्या लगभगचा बेस ठरलेला आहे तो. आणि आजचे जे भाव आहे ते शॉर्टेजचे भाव असं गेलं तर समजून पाहिजे आपण. आणि दुसरी अगदी गोष्ट बरोबर. अशी की सध्या सूतमध्ये हम्म. डिमांड कमी आहे, पण बर फक्त लोकांना स्पिनिंग मिलांना मजबुरीमध्ये चालावं लागतंय साहेब. बर बर. वराळे सर, आता आपल्याला जैन सरांनी सांगितलं की आताचा जो काही वायद्यांमध्ये भाव सुधारलेला आहे, त्यांनी हे सुद्धा स्पष्ट केलं की ऑगस्टचे जे वायदे एवढे रेट आपल्याला दाखवते ते आता झालेले नाही, तर ते आधी सुद्धा या लेवलला रेट होते, किंबहुना यापेक्षा जास्तही होते. आता रेट हळूहळू सुधारत परत त्या पातळीवर जात आहेत. याचं मुख्य कारण त्यांनी सांगितलं की देशामध्ये शॉर्टेज आहे. तर आपल्या मते काय आहे, म्हणजे आता जे काही वायद्यांवरून जे काही आता मार्केटमध्ये जी काही चर्चा चालू आहे, एकीकडे कापड उद्योग असं म्हणतोय की सट्टेबाजी चालू आहे, त्यामुळे आमचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय. आणि दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर शॉर्टेज आहे. तर तुम्ही याच्याकडे कसं बघता? नाही, जैन साहेबांनी जे सांगितलं ना सर, ते अगदी खरं आहे. कारण काय, सध्या जो स्टॉक आहे तो 30-35-40 लाख गाठीचा स्टॉक आहे इंडियामध्ये. आणि दर हम्म. महिन्याला साधारणतः 25 लाख गाठीचा, 25 ते 30 लाख गाठीचा स्टॉक आपल्याला लागतो आपल्या स्पिनिंग बर. मिलला आणि टेक्सटाईल मिलला. त्याच्यामुळे हम्म. निश्चितच हा जो आहे म्हणजे जे डिमांड आणि सप्लाय याच्यामध्ये तफावत आहे. तफावत असल्यामुळे आणि जे इम्पोर्ट जो कापूस होण्याचे जे सौदे झालेले आहेत त्यांना सुद्धा वेळ लागणार आहे. त्यामुळे हम्म. हँड टू माउथच असं स्पिनिंग मिल किंवा टेक्सटाईल मिल कापूस खरेदी करत आहेत. वास्तविक पाहता जे सध्या कापसाचे दर जे आहेत जे 1,10,000 80,000 85 हजारावर आले होते. आता पुन्हा 95 97 हजारावर ते झालेले आहेत. आणि मात्र पुढची परिस्थिती जी आहे, पुढच्या परिस्थितीमध्ये जे MCX जो वायदा कमी दाखवत आहे त्याला सुद्धा कारण निश्चितच आहेत. कारण काय आहे की 2021-22 मध्ये कापसाचं उत्पादन निश्चितच कमी झालेलं आहे. अंदाजापेक्षा साधारणतः 50 लाख गाठीचं उत्पादन कमी झालेलं आहे. आणि आयात सुद्धा तेवढी काही झालेली नाहीये. त्याच्यामुळे जो हम्म. आहे तो हा तुटवडा हा निश्चित राहणार आहे. परंतु 2-3 महिन्यानंतर जेव्हा कापसाची आवक आपल्याकडे सर्वीकडे होणार आहे, साधारणतः हम्म. सप्टेंबर महिन्यात इंडियामध्ये कापसाची आवक सुरू होते. त्यामुळे बरोबर. सप्टेंबर पासून थोडा मार्केट इजी होऊन जाईल. सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर मध्ये अजून जास्त इजी होईल. त्याच्यामुळे साधारणतः जे मार्केटची पोझिशन जी आहे ते जे अंदाज दाखवते MCX सुद्धा की 70-75 हजाराचं. कारण काय की यावर्षी कापसाचा पेरा सुद्धा 125 लाख हेक्टर पर्यंत होण्याची आहे. कारण 122-23 लाख गाठी, 122-23 लाख हेक्टरचा पेरा आपला सध्या आलेला आहे. अजून 2-3 लाख पुन्हा वाढेल. त्याच्यामुळे हम्म. निश्चितच कापसाचं उत्पादन जरी म्हणजे थोडी काही ठिकाणी परिस्थिती खराब आहे. विदर्भामध्ये कापसाची परिस्थिती अत्यंत खराब आहे सर, जैन सर. तुमच्या खानदेशमध्ये चांगली आहे, परंतु विदर्भामध्ये निश्चितच खराब आहे. कारण की मी विदर्भातले सर्व जवळपास जिल्हे फिरलेला आहो. तर परिस्थिती अशी आहे की एक महिना उशिराने क्रॉप म्हणजे सोईंग झालेला आहे. कारण जून मध्ये हम्म. पाऊसच नव्हता. जूनच्या एंड मध्ये पाऊस आला आणि एका आठवड्यात साधारणतः 80-90% पेरण्या झाल्या. त्यानंतर फर्स्ट वीक ऑफ जुलै पासून जो पाऊस सुरू झालेला आहे, तर साधारणतः पहिल्यांदा 4-5 दिवस उघाड मिळाली आणि आता हे कालपासून थोडी उघाड आहे. त्यामुळे शेतामध्ये काहीच काम होत नाहीये. शेतामध्ये मजूर सुद्धा जाऊ शकत नाही आणि बैलाकडून तर काम निश्चितच होऊ शकत नाही. तण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. त्याच्यामुळे परिस्थिती सध्या वातावरण म्हणजे त्या वातावरणामुळे कापसाची जे वाढ आहे ते निश्चितच कमी झालेले आहे. त्याच्यामुळे विदर्भात तरी कापसाचा जे आवक होईल ती 1 महिना लेट समजायला काही हरकत नाहीये. मराठवाड्यात सुद्धा थोडी कमी जास्त प्रमाणात अशीच परिस्थिती दिसते. खानदेशची मात्र जैन साहेब सांगतात त्याप्रमाणे परिस्थिती चांगली आहे. अगदी बरोबर.
जैन सर, दुसरा प्रश्न वायद्यांच्या संदर्भातच आपल्याकडे घेऊन येतो. तो म्हणजे आपण जेव्हा ICE कडे जातो, ते इंटरनॅशनल कॉटन एक्सचेंज, तर तिथे सुद्धा वायद्यांमध्ये हळूहळू सुधारणा होते. अमेरिकेचं क्रॉप आता येतंय. तर त्याच्या मागं म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात दुसरीकडे वायदे सुधारतायत, तर आपल्याकडे वायदे सुधारतायत. तर आंतरराष्ट्रीय बाजारासाठी मुख्यतः घटक कुठला आहे? म्हणजे बाजारामध्ये जी चर्चा आहे, की अमेरिकेतील दुष्काळ हाच आहे, की आणखी कुठले काही घटक आहेत? नाही बघा, अमेरिकेमध्ये टेक्सास मध्ये जो आहे ना, खूप मोठ्या हं, प्रमाणावर दुष्काळ आहे आणि त्या दुष्काळामुळे तिथला क्रॉप जवळपास 40% कमी येण्याची संभावना म्हणताय तिथे. बरं. आणि तिथे अमेरिकेमध्ये काय आहे की तिथे जर समजा थोडंफार पण उत्पन्न कमी राहिलं तर ते शेतकरी हं, उत्पन्न घेत नाही, ते डायरेक्ट इन्शुरन्स कंपनीला क्लेम करतात आणि त्यांना क्लेम मिळून जातो. त्यामुळे ते थोडंफार पण उत्पन्न घेत नाही, तर ऑटोमॅटिक मध्ये त्यांचं उत्पन्न तसंच कमी होऊन जाईल. याने बरं. जवळपास 40% उत्पन्न अमेरिकेमध्ये कमी होईल. यील्ड कमी आहे आणि थोडं ऑस्ट्रेलियाचं उत्पन्न चांगलं असं म्हटलं जाते आहे आजच्या तारखेमध्ये. परंतु हं, अमेरिकेचं खूप नुकसान झाल्यामुळे अमेरिकन मार्केट सुधरेल असंच लागतंय. सध्याची परिस्थिती ती आहे. परंतु बरं. सध्या रेसेशन असल्यामुळे म्हणजे जागतिक हं, मंदीची काही चाहूल असल्यामुळे थोडं मार्केट सुधारायला थोडा वेळ लागतोय. जर कधी जागतिक मंदी नाही आली तर निश्चित कापसाचे भाव अमेरिकेमध्ये सुद्धा वाढतील असा आमचा अंदाज आहे. अगदी बरोबर. सर, इथं मुळात प्रश्न म्हणजे एक बेसिक प्रश्न सतत विचारला जातो, की जेव्हा आम्ही म्हणजे बाजारामध्ये अमेरिकेचा दाखला दिला जातो, की म्हणजे ते रेट कमी झालेले असो किंवा वाढलेले असो, तर तिथं प्रश्न असा उपस्थित होतो, विशेषतः शेतकरी असेल, म्हणजे शेतकऱ्यांमधून असा होतो, की आम्हाला अमेरिकेच्या कापसाचं काय घेणं-देणं आहे, की म्हणजे त्यांचे रेट कमी झाले म्हणून आमचे रेट का कमी करताय? किंवा मग आमचे रेट का पाडले जातात? किंवा मग तिकडले रेट वाढले म्हणून आपल्याकडे रेट का वाढतात? तर त्याच्या मागचं रिलेशन आपण सांगू शकाल का थोडक्यात? त्याचं रिलेशन असं म्हटलं जाईल की पूर्ण मार्केट ग्लोबलाइज झालेलं आहे. आजच्या हं, तारखेमध्ये जितकाही आपल्या कॉटनला डिमांड कशामुळे आलेली आहे, आजच्या तारखेमध्ये जितका जास्तीत जास्त आपला इंडियाचं गारमेंट अमेरिकेला जाते. पूर्ण बरोबर. देशामध्ये जगामध्ये आपल्या भागातला सगळा कॉटनचा जे गारमेंट आहे, कपडे सर्व पूर्ण जगामध्ये जातात. तर ते हं, अमेरिकन रेटचा एक बेस ठरलेला राहतो की या बेसमध्ये आपण माल त्यांना लोकांना विकू किंवा ते लोकांना विकतील. जसं डॉलरच्या एक बेस ठरलेला आहे, तसं अमेरिकन कॉटनचा सुद्धा एक बेस ठरलेला आहे आणि ते लोक हं, हं. त्यांच्या बेसवरती कॉटनचे पूर्ण जागतिक मार्केट एक सारखं राहायला पाहिजे त्या हिशोबाने एक बेस आहे. आणि आपल्या इंडियामध्ये भाव वाढले तर तिथे पण भाव वाढतात. असं नाही की आपल्याकडे जर तिथे इकडे इकडे भाव कधी वाढले तर त्याचा परिणाम अमेरिकन मार्केटवर सुद्धा होतो किंवा इथे शॉर्टेज बरं. राहिलं तर तिथे अमेरिकन मार्केटमध्ये सुद्धा ते शॉर्टेज म्हणून तिथे पण भाव वाढू शकतात. एकमेकाला हं. दोघी आपण लिंक आहे. असं काही नाही की अमेरिकेमुळे आपले भाव वाढतात आणि अमेरिकेमुळे आपले भाव कमी होतात, असं काही नाही आहे साहेब त्याच्यामध्ये. अगदी बरोबर. वरळे सर, आता आपण जेव्हा याचा विचार करतो की वायद्यांचा, तर दुसरीकडं आपण असं जेव्हा शेतकऱ्यांचा माल समजा बाजारात येईल ऑक्टोबरपासून, तर नेमकी पिकाची परिस्थिती आता आपण थोडक्यात सांगितली. परंतु जेव्हा तुम्ही आता सांगितलं की तुम्ही विदर्भामध्ये जवळपास सगळ्या जिल्ह्यांमध्ये फिरला, तुम्ही मराठवाड्यात सुद्धा दाखला दिला. जर आपण आजपर्यंतचा जर विचार केला, तर चालू हंगामातलं जे काही आपलं पीक आहे, कापूस आहे, तर त्याचं नुकसानीचं प्रमाण कसं आहे? कारण आपण जेव्हा सरकारी आकडेवारीमध्ये जातो, तेव्हा त्यांचं ते 70% 50% किती डॅमेज झालं त्याच्यानुसार ते हेक्टरी एक नुकसानीचा आकडा आपल्या पुढे येतो. परंतु उत्पादकतेला किती फटका बसू शकतो हे आपल्याला शेतकरी सांगू शकतात. तर असे काही आकडेवारी आपल्याकडे आली का, की नेमकं किती प्रमाणात हे नुकसान आहे असं? नाही बघा, याच्यामध्ये नुकसानीचे काय प्रकार आहेत तुम्हाला सांगतो. एक तर काय झालं की कापसाचा जो पेरा साधारणतः जो वेळेवर व्हायला पाहिजे असते ना, तो वेळेवर झालेला हं. नाही. तो बरं. साधारणतः एक महिना उशिरा झाला, त्याच्यामुळे ते उशिरा पेरा झाला कापसाचं. कापसाचं काय हं, वेळेवर पेरणी होणं अत्यंत आवश्यक असते. लेट पेरा हं, झाला हं. का तसंच 10% ते 15% तसाच कापसाचं उत्पादन कमी होते. बरोबर. त्यानंतर सतत त्या पावसामुळे जो पेरणी केली बऱ्याचशा ठिकाणी रिसोई झाली, एक वेळा 2 वेळा सुद्धा. आणि हं. बऱ्याचशा ठिकाणी जे पेरणी झालेली आहे त्याच्यामध्ये जवळपास 15% ते 20% जे आहे त्याच्यामध्ये उगवलेलंच नाही आहे. म्हणजे 15% ते 20% तरी गॅप फिलिंग आलेला आहे.
आणि गॅप फिलिंग अजूनही करणं चालू आहे. तुमच्या माहितीकरता सांगतो, मी आज काही शेत फिरलो. आमचे काही म्हणजे जेव्हा प्रात्यक्षिके काहीतरी घेतलेले आहे मी त्या हाय डेन्सिटी प्लांटेशनचे, तर मी आज सुद्धा त्यांना सांगितलं की माझ्याकडे सीड आहे, ते सीड तुम्ही आजही लावा, म्हणजे ते गॅप 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 भरून टाका, म्हणजे काहीतरी क्रॉप येईल, नाहीतरी तुम्हाला ते काही गॅप मध्ये काहीच येणार नाही आहे. तर अजूनही ते गॅप फिलिंग चालू आहे जाधव साहेब. त्याच्यामुळे बर तसंही माझ्या अंदाजाप्रमाणे 20 ते 25% म्हणजे तरी महाराष्ट्रामध्ये, म्हणजे स्पेसिफिकली विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये 20 ते 25% कापूस उत्पादन म्हणजे आजच्या परिस्थितीमध्ये कमी होईल असं वाटते. वास्तविक पाहता काय नंतर जर परिस्थिती सुधारली तर सांगता येत नाही, परंतु आजची परिस्थिती तशी अशीच आहे. एक 10% तर याच्यामुळेच नुकसान झालेलं आहे की उशिरा सोयींग झालेला आहे. आणि 10 ते 15% जे नुकसान जे आहे ते पीक पूर्णप्रमाणे जर्मिनेट न झाल्यामुळे ही सध्याची वस्तुस्थिती आहे. आणि जो बर काही आता हे क्रॉप डॅमेज होईल त्याची स्थिती अजून हम्म. सांगता येत नाही, जोपर्यंत अजून अजून पुढे 15 दिवस महिनाभर पावसाची स्थिती लक्षात येत नाही तोपर्यंत. बरोबर. जैन सर, आता वराळे सरांनी विदर्भ आणि मराठवाडा या भागातली काही परिस्थिती आपल्याला सांगितली की जी आजपर्यंत जी परिस्थिती आहे भविष्यामध्ये ती बदलू शकते. म्हणजे पीक जर पाऊस असाच राहिला तर कदाचित परिस्थिती बिघडेल, किंवा पाऊसमान जर पिकाला पोषक राहिला तर कदाचित परिस्थिती सुधरेल सुद्धा. तर खानदेशामध्ये एकूण पिकाची परिस्थिती कशी आहे? की आमच्याकडे भागातला क्रॉपची आजच्या तारखेत परिस्थिती चांगली आहे. कधी सप्टेंबर मध्ये फक्त एक लिमिटेड पाऊस राहिला तर क्रॉप चांगला येईल असं सध्याचं चित्र आहे सर. बरं सर, नेमकं खानदेश मधली जी आपल्या पिकाची परिस्थिती आहे, तर नेमका पाऊस आपल्याकडे पावसाचं प्रमाण काही भागांमध्ये जास्त होतं. तर त्या भागांमधून म्हणजे धुळ्याचा काही भाग असेल किंवा मग जळगावचा काही भाग आहे, तर तिकडे नुकसानीचे काही काही असे काही रिपोर्ट आलेले आहेत का आपल्याकडे, असोसिएशनकडे आपल्या? नाही, तिकडे काही नाही आलं आमच्याकडे. बरं. तिकडे रिपोर्ट नाही सर जास्त नुकसानीचा. सध्या आमच्याकडे खानदेशमध्ये जवळपास 5 ते 6% सोईंग जास्त झालेला आहे. आणि आमच्या असोसिएशनच्या मार्फत आम्ही जे रिपोर्ट घेतला ते, आणि ऑल ओव्हर इंडियाचं पण आमच्या कॉटन मीट मध्ये जवळपास 7%च्या 7.5%च्या आसपासचा फिगर आलेली आहे की 7.5% सोईंग वाढलेलं आहे पूर्ण इंडिया लेवलवरती. आणि तेलंगणा आणि विदर्भामध्ये खूप लॉस आहे असं आमच्या म्हणजे आमचे कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाच्या याच्या मीटिंग मध्ये आम्हाला, जे कोइंबतूरमध्ये कॉन्फरन्स झाली तिथे आम्हाला तिथले जे तेलंगणाचे काही लोक होते त्यांनी स्वतः सांगितलं की आम्हाला विदर्भ आणि तेलंगणामध्ये खूप लॉसेस आहेत. बर. आणि त्यामुळे तिथे नुकसानीचं प्रमाण जास्त आहे. आणि काही माझ्या हिशोबाने राजस्थान आपल्या हरियाणामध्ये काही थोडाफार लॉस आहे असं म्हणतायत. तिथे काही बोंडअळीचं पण प्रमाण आलेलं आहे. आणि जवळपास आमच्या हिशोबाने 40 ते 50च्या आसपासचं आम्ही भविष्यातलं प्रिडिक्शन करतो की 3.5 कोटीच्या आसपास आपलं नवीन उत्पन्न येईल असं सध्याचा एक बेसिक टेंटेटिव्ह अंदाज आम्हाला लागतोय. पण सर, आता आपण जर हे बघितलं, वापर जर बघितला देशातला, म्हणजे 3.5 लाख टनांचं 3.5 लाख गाठीचं उत्पादनाचा आता सध्या अंदाज आहे. परंतु मागच्या वर्षी जेव्हा आपण आपल्या असोसिएशनचा अंदाज बघितला कापूस वापराचा, तर त्याच्यामध्ये जवळजवळ 342 ते 45 लाख गाठींचा वापर देशात झालेला होता. तर हाच वापर यंदाही होऊ शकतो का? नाही, व्हायला पाहिजे साहेब, कारण की टेक्सटाईल मिल प्रत्येक ठिकाणी वाढलेली आहे. आणि जशी डिमांड कधी राहिली तर आपल्याकडे पण सूत गिरण्याचे डिमांड तर प्रोडक्शन चांगलं राहिलं तर ते 350 गाठीचं लाख गाठीचं कंझम्पशन आपल्या इंडिया लेवलवरती होणार आहे, हे निश्चित गोष्ट आहे. आणि आपल्या देशाचं कॉटनच्या संदर्भातलं फ्युचर सुद्धा चांगलं आहे. आपला देशामध्ये फक्त उत्पन्न आपल्याला कसं वाढवायचं आहे त्याच्याकरता सरकारने आणि सर्व लोकांनी लक्ष देणं जरुरी आहे. कारण की आपल्या लास्ट 15 वर्षापासून आपल्या देशामध्ये नवीन सीडचं कोणतंही लॉन्चिंग झालेलं नाही. BT 2च्या नंतरचं कोणत्याही प्रकारचे आपल्या भागामध्ये आपल्या देशामध्ये नवीन बिजवाई न आल्यामुळे दिवसेंदिवस
बीटी कापसाची डेन्सिटी उत्पन्न कमी होत चालली असल्यामुळे आपल्या देशाचं खूप मोठा लॉस त्यामुळे होत असून उत्पन्न काही आपल्या देशाचं वाढत नाही अशी सध्याची परिस्थिती आहे. आणि त्यामध्ये आमचे कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाचे सर्व आम्ही सदस्य चिंतित आहे की यांनी आपल्या सर्व लोकांनी याच्यामध्ये सायंटिस्ट लोकांनी किंवा गव्हर्नमेंटने नवीन सीडला परवानगी देऊन नवीन सीड लॉन्चिंग करायला पाहिजे. त्यामुळे शेतकऱ्याचं उत्पन्नही वाढेल आणि आपल्या देशाच्या कापसाची जरूरत पण पूर्ण होईल असं आमचं म्हणणं आहे. अगदी बरोबर. पण सर म्हणजे याला जोडूनच प्रश्न असा आहे की जर जगामध्ये ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी म्हणजे आपल्याकडे BG2 आहे आणि जर दुसऱ्या देशांमध्ये म्हणजे अमेरिका घेतलं किंवा आपण इतर प्रगत देश घेतले त्यांच्यामध्ये जर ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे तर ते आपल्याकडे आणण्यामध्ये प्रॉब्लेम काय आहे? आपल्याकडे ऍक्च्युअल मध्ये साहेब मेन तर आपण काही कोणत्या कंपनीचं कोणाचं हे करत नाही, पण आपल्याकडे जे मोन्सॅन्टो ही जी कंपनी जी होती ती आपल्याला काही टेक्नॉलॉजी नवीन नवीन अडॉप्ट करून देत होती. तर आपल्या बरोबर. इथून काहीतरी 2003 म्हणजे 4-5 वर्षापासून ते मोन्सॅन्टोला आउटलेट करून टाकलेलं आहे. काही गुजरात बेस्ड कंपन्या काही बिना बिलिंगने BG3 BG4च्या काही सीट देत आहे बिना मान्यतेच्या सीट देत आहेत. तर आमचं असं म्हणणं आहे की नवीन टेक्नॉलॉजी जे पण आहे आपल्या सायंटिस्ट इंडियाचे पण सायंटिस्ट लोक पण चांगल्या प्रकारे सीट देऊ शकतात. त्यांनी ते डेव्हलप करून शेतकऱ्यांना द्यायला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे सर. अगदी बरोबर. वराळे सर जैन सरांनी खूप महत्वाचा मुद्दा इथे उपस्थित केला की आता आपण जी चर्चा करत होतो की तुम्ही सांगितलं की मराठवाडा आणि विदर्भामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कापसाचं नुकसान झालं. एकतर आपल्याकडे जी आता व्हरायटी उपलब्ध आहे ती वातावरणात थोडे जरी बदल झाले की ते सहन करू शकत नाही. आणि दुसरं म्हणजे बोंडअळी ही दरवर्षी ठरलेलीच आहे. बोंडअळीने खूप मोठ्या प्रमाणात नुकसान सुद्धा होत असतं. तर मग या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान म्हणजे ऍडव्हान्स बियाणं जे आता जैन सरांनी जे सांगितलं की आपण BG2 वरच अडकून पडलेलो आहे की जे बियाणं आता तसं जर कालबाह्य झालेलं आहे आणि ते बियाणं शेतकऱ्यांना देण्याऐवजी नेमकं आपण काय करत आहोत? म्हणजे सरकार याच्यावर विचार करतं की नाही करत किंवा मग आपलं घोडं नेमकं अडलेलं कुठं आहे? वराळे सर. आता बघा, शेवटी साधारणतः 30 ते 35% जसं जैन साहेबांनी सांगितलं, गुजरातच्या किंवा आंध्र प्रदेशच्या कंपन्या BG3 BG4 चोरी म्हणजे त्याला चोर बीटी म्हणतात त्या मार्गाने विक्री होत आहे. आता हे गव्हर्नमेंटच्या पण लक्षात आलेलं असं मला वाटते. त्यामुळे राजस्थानमध्ये त्यांनी एक नवीन टेक्नॉलॉजी BG3चं एक डेमॉन्स्ट्रेशनसाठी एक मान्यता दिलेली आहे. आणि मला असं वाटते की आता एवढं प्रेशर आहे सर्वांचं, शेतकरी संघटनेचं म्हणा किंवा कॉटन असोसिएशन म्हणा किंवा देशामध्ये जे लोकांचं लावण चालू आहे BG3ची चोर मार्गाने, तर त्याच्यामध्ये नुकसान शेतकऱ्याचं होत आहे. त्याच्यामुळे असं वाटते की 1-2 वर्षात हे BG3 आपल्याकडे येऊन जाईल. परंतु आपण जर इतर देशाचं, ब्राझीलचं म्हणा किंवा अमेरिकेचं म्हणा किंवा ऑस्ट्रेलियाची जर तुलना केली तर ते तंत्रज्ञान येण्याकरता आणि इंडियामध्ये ते तंत्रज्ञान आणण्याकरता आपल्याला फार मोठी कसरत करावी लागणार आहे. कारण त्यांच्याकडे बरेचसं म्हणजे ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीमुळे कापसाच्या पेरणीपासून म्हणजे त्यांच्या लावणीपासून म्हणजे तर कापसाच्या वेचणीपर्यंत सर्व कामं जे हे मेकॅनाइज पद्धतीने होते आणि मेकॅनाइज पद्धतीने झाल्यामुळे सर्व प्रिसिजन फार्मिंग झाल्यामुळे त्यांचं एक ॲक्युरेट असं एक त्यांना गव्हर्नमेंटचं सुद्धा एक चांगलं सपोर्ट मिळतो. आता गव्हर्नमेंटचा फक्त मिटिंगा चालू आहेत. आता आम्ही सुद्धा बरेच मिटिंगला टेक्सटाईल कमिशनरला, टेक्सटाईल मिनिस्टर म्हणा, ॲग्रिकल्चर मिनिस्टर म्हणा, त्यांनी म्हणतात. मागच्या वेळेस आमच्याकडे एक आमच्या CDRAचा एक प्रोग्राम झाला दिल्लीला. त्यामध्ये त्यांनी हे पण सांगितलं की इतर देशातून जर आपल्याला टेक्नॉलॉजी आयात करायचं काम पडलं तर आयात करावं, हाय डेन्सिटी प्लांटेशन करावं, त्याचप्रमाणे आपल्याला इरिगेशनची पद्धत वाढवावी, हे सर्व काही सांगितलेलं आहे. परंतु प्रत्यक्षात अंमलात आणणं जरा फार कठीणच आहे. आणि विशेष म्हणजे ते मेकॅनिकल पिकिंगचा सुद्धा खूप मोठा आपल्याला प्रॉब्लेम आहे. जोपर्यंत 100-200 कोटी रुपयाचा हा प्रोजेक्ट साधारणतः कसा आहे, काय मेकॅनिकल पिकिंग करायचं म्हणजे त्याप्रमाणे त्याला व्हेरायटीज पाहिजे, त्याप्रमाणे त्याचं डिफोलियंट पाहिजे. ते डिफोलियंटसाठी अजूनही मान्यता नाही आहे. त्या बाहेर कंपनीला त्या बरेचशा 2017 पासून त्यांनी
बॅन केलेलं आहे ते सुद्धा जे डिफोल्डेंट जे इंडियन परिस्थितीला किंवा एन्व्हायरमेंटला जे सुटेबल आहे त्याचं अजूनही इम्पोर्टसाठी परवानगी नाहीये. त्याच्यामुळे जरी समजा आपण म्हणतो काम कुठेतरी करतो मेकॅनाइज प्लांटिंग मध्ये किंवा चांगलं एक डेव्हलपमेंट करतो म्हटलं तरी हा फार मोठं आपल्याकडे काय काय हे एन्व्हायरमेंटलिस्ट जे लोक आहेत पर्यावरणवाले हे फार विरोध करतात. यांना खरं म्हणजे आता आता काय बोलावं, शेतकऱ्याची समस्या काय आहे ते शेतकऱ्याला माहित आहे. आता यांना काय सांगावं आणि गव्हर्नमेंट सुद्धा त्यांना एक फार सपोर्ट करते. तर हे सुद्धा एक याच्यामध्ये एक धोरण बदलणं अत्यंत आवश्यक आहे. आता खरोखर म्हणजे ते कॉटन असोसिएशनच्या मार्फत एक जे आता कोटक साहेबाच्या अंतर्गत जी कमिटी निर्माण झाली आहे त्यांच्याकरता आम्ही सुद्धा बरेच काही सजेशन पाठवलेले आहेत आणि त्या सजेशनमुळे निश्चितच काहीतरी देशामध्ये कापूस उत्पादन वाढीबद्दलचे निश्चितच प्रयत्न होतील असं मला वाटतं. कारण याच्यामध्ये निश्चितच एक प्रॅक्टिकल लोक आलेले आहे कमिटीमध्ये. तर त्या दृष्टीनं गव्हर्नमेंटने सुद्धा आपल्याला त्या सपोर्ट केला तरच त्याच्यामध्ये काहीतरी शेतकऱ्याचं उत्पादन वाढू शकते. अन्यथा 2015 नंतर म्हणजे 2004 नंतर जे 2005-06 पर्यंत उत्पादन वाढलं त्यानंतर जे एकदम डिटोरेट झाली तर ते डिटोरेट झाल्यामुळे ते सीडच इतकं खराब झालेलं आहे की दिवसेंदिवस ते प्रोडक्शन कमी होतात. जसं जैन साहेबांनी सांगितलं ते एकदम परफेक्ट आहे. कारण आम्ही सुद्धा ह्या गोष्टी आता आमचा सुद्धा इथं प्रोजेक्ट आहे महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, याच्यामध्ये राजस्थानमध्ये आम्ही पाहतो पोझिशन फार सध्या डेव्हलपमेंटच्या दृष्टीने फार आपल्याला फार असं सपोर्ट मिळत नाही आहे गव्हर्नमेंटचा. एकदम जैन सर, पुढचा आणि नेहमी शेतकऱ्यांना जो एक प्रश्न असतो की नेहमी सतत हे सगळं ठीक आहे, आम्ही आता आमच्या शेतामध्ये कापूस लावलाय, आमचं नुकसान होतंय, तुम्ही सांगता उत्पादनाचे अंदाज एवढे एवढे आहेत, तर शेतकऱ्यांचं एकच असतं की आमच्या हातामध्ये जो काही कापूस येईल नेमकं त्याला काय रेट मिळू शकतो. तर आता तुम्ही सांगितलं की आपल्या असोसिएशनचा एक असा अंदाज आहे की 350 लाख गाठींचं उत्पादन होईल, जवळपास वापर सुद्धा तेवढाच होणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातलं तुम्ही सांगितलं की आता अमेरिकेतली परिस्थिती काय आहे, उद्या म्हणजे नंतरच्या काळामध्ये ऑस्ट्रेलिया आणि ब्राझीलचं पीक पण येईलच. तर हे सगळं विचारात घेऊन तुम्ही एक वैयक्तिक असं काय अंदाज वर्तवू शकता का की शेतकऱ्यांना किमान किती रेट मिळू शकतो? जवळपास आमचा अंदाज असा आहे की सुरुवातीला ऑक्टोबर महिन्यामध्ये 10,000च्या वरती कापसाचे भाव मिळतील. बाकी रेग्युलर मध्ये 9 ते 10,000 रुपये कापसाचे भाव राहायला पाहिजे राहतील असा आमचा सध्याचा अंदाज आहे. म्हणजे 9 ते 10,000 रुपये कापसाचे भाव राहतील आणि त्याच्यामध्ये सरकी वगैरेचे भाव कधी व्यवस्थित राहिले तर समजा हे भाव टिकून राहतील साहेब, असं आम्हाला अंदाज आहे. 9 ते 10,000. हा, तुम्ही आता सांगितलंच की नेमकं परिस्थिती काय काय आहे, परंतु आता तुम्ही जो काही अंदाज वर्तवला रेटचा की 9 ते 10,000 भाव राहील, तर याला कुठले कुठले घटक एक सपोर्ट करतील किंवा कुठल्या कारणांमुळे इथपर्यंत भाव पोहोचेल? नाही, ऍक्च्युअल मध्ये कसं आहे की जो पुढचा जो वायद्याचे भाव आहे आजच्या तारखेमध्ये 60,000 70,000 रुपयाचे भाव आहे. 70,000 रुपये कापसाचे भाव असल्यामुळे आणि तेलाचे भाव खूप चांगले असल्यामुळे सरकीचे भाव पण चांगले राहतील आणि त्या सर्व अंदाजाच्या हिशोबाने आम्हाला आणि जवळपास चांगल्या आणि शॉर्टेज इंडियामध्ये सुरुवातीला कापसाचं शॉर्टेज असल्यामुळे सुरुवातीला 10,000च्या आसपास कापसाचे भाव मिळायला पाहिजे असं आमचा अंदाज आहे. नंतर भले थोडेफार कमी झाले तर 1,000 रुपये भाव कमी होऊ शकतो सध्याच्या पिरियड मध्ये, पण जास्त बाजार कमी होणार नाही असं लागतंय आम्हाला. बरोबर. आणि जर अमेरिकेमध्ये क्रॉप ओरिजिनल कमी आलं आणि रेसेशन कमी झालं तर ते भविष्यामध्ये भाव सुद्धा वाढू शकतात असं माझा अंदाज. बरोबर. वराळे सर, आता जैन सरांनी आपल्याला एक म्हणजे शेतकऱ्यांना एक अंदाज सांगितला की नेमकं काय भाव राहू शकतो, तर आपला एक अंदाज काय आहे की एकूण परिस्थिती बघता देशातली काय आंतरराष्ट्रीय सध्याची परिस्थिती बघा. आता जो 150 सेंटला जो कॉटलुक इंडेक्स झाला होता तो आता साधारणतः 112-13 वर आलेला आहे. म्हणजे 30% इंटरनॅशनल मार्केटमध्ये भाव कमी झाले. म्हणजे जे साधारणतः 13,000 रुपये भाव जे होते ते साधारणतः 9 ते 10,000 रुपये म्हणजे जे 1 लाख. पण त्या मानानं इंडियामध्ये गाठीचे भाव आहेत तेवढे कमी झालेले नाही आहेत. इंटरनॅशनल मार्केटपेक्षा इंडियामधले भाव जे आहेत ते कमी नाही आहेत, जास्त आहेत. त्याच्यामुळे इंडियामधून एक्सपोर्ट होण्याचे चान्सेस सुद्धा असे काही फार असे त्याच्यामध्ये असं वाटत नाहीये.
परंतु जर इंटरनॅशनल मार्केट जर असंच कमी होण्याचं राहिलं तर हम्म. मार्केटमधून म्हणजे थोडं आयात वाढू शकते आणि साधारणतः हे कापसाचे भाव जे आहेत तर साधारणतः मला सुद्धा असं वाटतं की 9,000च्या आसपास या 9,000चा बेस त्यामध्ये असायला पाहिजे, कारण की किती जरी कमी झाले 70-75 हजाराचं जरी मार्केट म्हटलं आणि सरकीचे भाव 3,000 जरी म्हटलं तरी साधारणतः 9,000 रुपये शेतकऱ्यांना कापसाचे भाव मिळू शकतात. परंतु दुसरीकडे जशी आता डिमांड इंडियाची वाढलेली आहे 350 गाठीची जर झाली आणि क्रॉप जर कमी झालं, काही सांगता येत नाही. मागच्या वर्षी 360-62 लाख गाठीचा पहिल्यांदा अंदाज होता जो 315 लाख गाठीवर आला आणि एकीकडे जे उत्पादन कमी झालं आणि 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 मागणी सुद्धा वाढली, परंतु आता मागणी आहे परंतु त्यांना परवडत नाही टेक्सटाईलला, त्याच्यामुळे बऱ्याच ठिकाणी बंद झालेले आहेत. तर काही सांगता येत नाही, पुन्हा मार्केट वाढेल जसं मागच्या वर्षी वाढलं तसंच. जर इट डिपेंड्स ऑन क्रॉप कंडिशन. उद्या जर मागच्या वर्षी सारखीच जर क्रॉप कंडिशन झाली तर पुन्हा ते मार्केट जे 9,000चा आज बेस पकडायला हरकत नाही, परंतु मार्केटचं काही भरोसा नाही. उद्या 10,000 होऊ शकतं आणि 12,000 होऊ शकते. कारण काय, डिपेंड्स ऑन डिमांड सप्लाय. कारण का 350 लाख गाठीचं जर सध्या आपल्याकडे कॅपॅसिटी आहे कन्झम्पशनची आणि प्रोडक्शन जर कमी झालं, प्रोडक्शन काहीच सांगता येत नाही सध्या परिस्थितीमध्ये. इतर स्टेटची सुद्धा परिस्थिती काही वाईटच आहे, फार अशी चांगली नाही आहे. त्याच्यामुळे 350 लाख गाठीचा अंदाज, 340 लाख गाठीचं अंदाज आहे, परंतु सांगता येत नाही. डिपेंड्स ऑन आपल्याला अजून 1-2 महिने 1-1.5 महिना तरी वाट पाहावं लागेल याच्याबद्दल. आपल्याला निश्चित त्याच्याबद्दल आपल्याला सप्टेंबर एंड किंवा ऑक्टोबर फर्स्ट वीक मध्ये याची आपल्याला जवळपास 90% कल्पना येऊन जाईल पोझिशन मार्केट डिमांड सप्लायची, इंटरनॅशनल मार्केट आणि डोमेस्टिक मार्केटचे सुद्धा. बरोबर. सर, आपल्या काही मुद्दे राहिले का आता काही चर्चेत घेण्यासारखे की बोलायला पाहिजे आपण? नाही, आता कसं आहे, सध्या आपण जे परिस्थिती करतो, मला तर असं वाटतं की जे आता सध्या इंडियाची जे प्रॉडक्टिव्हिटी आहे ते कशी वाढवावी या सर्वीकडून प्रयत्न चालू आहेत. परंतु ते प्रत्यक्षात अंमलात आले पाहिजेत. नुसतं आपल्याला ते गव्हर्नमेंट सुद्धा म्हणते प्रॉडक्टिव्हिटी वाढली पाहिजे सर्व. आता तुम्हाला सांगतो, आमचा एक कॉन्फरन्स ऑफ इंडियन टेक्सटाईलचा एक दिल्लीला प्रोग्राम झाला. मी पण त्याच्यामध्ये गेलो. त्याच्यामध्ये माननीय ऍग्रीकल्चर मिनिस्टर, टेक्सटाईल मिनिस्टर सर्वांनी सांगितलं की उत्पादन वाढीला काय करायला पाहिजे आणि काय करायला पाहिजे, आणि त्यांच्याच ठिकाणी ते गव्हर्नमेंटचं सध्या हेल्डअप झालेलं आहे. नवीन टेक्नॉलॉजी आली पाहिजे. नवीन टेक्नॉलॉजी कोण करेल? त्याच्यामध्ये नवीन टेक्नॉलॉजी करायचं म्हणजे एन्व्हायरमेंटल मिनिस्टर पाहिजे, ऍग्रीकल्चर मिनिस्टर पाहिजे. या नवीन टेक्नॉलॉजीला एकाच्या हाती नाहीच आहे. उद्या यांना BG3 BG4 आणायचं म्हटलं म्हणजे कृषी मंत्र्यांना जरी म्हटलं, टेक्सटाईल मिनिस्टरने जरी म्हटलं, त्यामध्ये ते एन्व्हायरमेंटलिस्ट येतात, त्याच्यामध्ये पर्यावरण मंत्रालय येते, ते म्हणते नाही, तुम्ही जर BG3 आणलं तर मजुराचा प्रॉब्लेम होईल, कॅन्सर वाढेल. आणि त्याच्यामुळे जे सायंटिफिक लोक आहे याच्यामध्ये आजही विरोध त्याच्यामध्ये आहे. त्याच्यामुळे फार कठीण काम आहे. परंतु गव्हर्नमेंटनं जर केला तरच हे नवीन तंत्रज्ञान येऊ शकते. अदरवाईज हे पर्यावरणवादीचा आपल्याला खूप मोठा प्रॉब्लेम सहन करावा लागेल नवीन टेक्नॉलॉजी आणण्याकरिता. अगदी बरोबर. जैन सर, काही एखादा मुद्दा आहे की तुम्हाला सांगायचा असेल याच्यामध्ये? नाही, साहेबांनी जे सांगितलं की जे दुसऱ्या देशामध्ये जी टेक्नॉलॉजी ऑलरेडी चालू आहे, जसं आता आपण आपल्या वॅक्सिन दुसऱ्या देशाची टेक्नॉलॉजी आपल्या इंडियाने अडॉप्ट करून सर्व लोकांना वॅक्सिनेशन केलेलं आहे. तसे ऑलरेडी टेक्नॉलॉजी प्रत्येक देशामध्ये कापूस यील्ड वाढवण्याकरता आलेल्या आहेत. त्या टेक्नॉलॉजी इंडियाच्या लोकांमध्ये काही टेक्निकल परवानगी देऊन या शेतकऱ्यांना आणि हे परवानगी देऊन त्यांनी हे टेक्नॉलॉजीला परवानगी देऊन आपल्या देशाचं उत्पन्न वाढवण्याकरता प्रयत्न केला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. आणि जवळपास 10 वर्षापासून कोणत्याही प्रकारचं बीटी मध्ये कोणत्याही प्रकारचे चेंजेस नाही झाले आहेत. आणि त्यामुळे आपल्या दिवसेंदिवस तुम्ही मार्क करा, दिवसेंदिवस त्याची डेन्सिटी कमी झाल्यामुळे दिवसेंदिवस आपले शेतकरी कितीही मेहनत केली तर त्याला उत्पन्न वाढत नाही. त्याला बोंडअळी हे ते सर्वांमुळे तो खूप नुकसानीमध्ये शेतकरी जातोय. आणि त्यामुळे त्या करता आपल्या देशाची जरूरत आहे की आपल्या देशामध्ये
सर्वात मोठ्या कापसाचा खूप मोठा पेरा आहे. जगाच्या हम्म. तुलनेमध्ये आपल्या देशात सर्वात जास्त पेरा आहे आणि सर्वात कमी आपलं देशाचं उत्पन्न आहे. या हम्म. दोन गोष्टींमध्ये खूप तफावत असल्यामुळे आमचं म्हणणं आहे की सरकारने याच्यामध्ये जास्तीत जास्त लवकर लक्ष देऊन नवीन वाण त्यांनी आणून शेतकऱ्याचं उत्पन्न वाढवण्याकरता मदत करावी असं आमचं म्हणणं आहे. अगदी बरोबर. सर मी फक्त 2 मिनिटात कन्क्लुजन करतो, मग आपण परत बोलूयात. आता जैन सर आणि वैराळे सरांनी आपल्याला देशातील सध्या कापसाची परिस्थिती काय आहे, कापूस पिकाची परिस्थिती काय आहे, पावसामुळे कुठे कुठे नुकसान होतंय की नुकसानीचं प्रमाण किती आहे, तसंच आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचा सध्याचा बाजार कसा आहे, तसंच अमेरिकेतल्या उत्पादनाची परिस्थिती कशी आहे की जेणेकरून आंतरराष्ट्रीय बाजारातला एक तिथला जो काही परिस्थिती आहे ती आपल्या पुढे यावी. तसंच दोघांनी आपल्या देशामध्ये नेमकं कापसाचं उत्पादन कशामुळे कमी आहे त्याचाही आढावा घेतला. याच्यामध्ये मुख्यतः त्यांनी याच्यावर जोर दिला की आपल्याकडे जे काही BG2चं जे काही तंत्रज्ञान आहे ते आता कालबाह्य झालं. जर शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवायचं असेल, उत्पादन वाढवायचं असेल तर आपल्याला ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी ही आणावीच लागेल. त्याच्यामध्ये पर्यावरणवादी असेल किंवा इतर जे काही घटक आहेत की ते विरोध करतात, त्याचाही विचार सरकारला करायला पाहिजे. कारण आता जर आपण टेक्नॉलॉजी, ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी शेतकऱ्यांना दिली नाही, तर कापसाचं उत्पादन हे घटतच जाईल. जैन सरांनी सांगितलं की 10 वर्षापासून आपल्याकडे नवीन तंत्रज्ञान आलं नाही, त्यामुळे आपल्याकडे जे उत्पादन आहे ते घटत चाललेलं आहे. त्यांनी शेतकऱ्यांना काय म्हणतात त्याला खुशखबरही म्हणता येईल किंवा म्हणता पण येणार नाही. कारण शेतकऱ्यांचं नुकसान एवढं होतंय की नेमका हा दर सुद्धा शेतकऱ्यांना परवडणार नाही. जैन सरांनी तेही सांगितलं की उत्पादन घटल्यामुळं रेट किती मिळाला तरी ते शेतकऱ्यांना शेवटी ते तोट्यातच जाणार आहे. दोघांनी असं सांगितलं की 9 ते 10 हजार रुपयांचा रेट या हंगामामध्ये शेतकऱ्यांना मिळू शकतो. मी जैन सर आणि वराळे सरांनी आपल्याला वेळ दिला त्याबद्दल मी दोघांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद सर.